शुभ सकाळ. तर आपण निघालो आहे गार्डनला सकाळ सकाळी. सेम कालच्या सारखेच केले, छत्री लावले आणि सेम कालच्या सारखेच पाणी आहे. थेंब 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 बरं का. आणि तुम्हाला दाखवतोच थोडं थेंब थेंब पाणी आहे बघा. थेंब थेंब चालू आहे. मला माहीत नाही गार्डन बंद आहे का चालू. मला वाटते चालू आहे की मला गाडी दिसते समोर स्कूटी. तुम्हाला दिसत का नाही काम आहे. चला आपण फटाफट जाऊ गार्डन पाशी. कारण की आज धमाल करू आज पण कालच्या पेक्षा काहीतरी वेगळं. चला आता फटाफट जाऊ गार्डन मध्ये. मग भेटू तुम्हाला डायरेक्ट लोकेशनवर. बाहेर दिसते गार्डन. पावसाळ्यात बाहेर दिसते गार्डन ना. कुणीच नाही कुणीच नाही. हा कुणीच नाही बघा. बोलायला एकदम फ्रीडम आहे. आणि गेल्या गेल्या लोकेशन बघू. तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं गेल्या हप्त्यात म्हणाल तर त्यापर्यंत दाखवता का नाही काय माहीत. आता वाजले 7. आपल्याकडे आहे फक्त अर्धा तास. टाईमपासमध्ये जातील आणि 20 मिनिट प्रॅक्टिस करू बरं का. कुणीच नाही गार्डनमध्ये बघा. मला वाटतं मी एकटंच आहे. हां कुणीच नाही बघा. हाय ते वर्कआउट करतात मशीनवर. मला जाताना दाखवत होतं सर व्हिडिओ. पहिले लोकेशनवर जाऊ मग करू प्रॅक्टिस करू. प्रॅक्टिस महत्त्वाची आहे आपल्याला. आपण इथे प्रॅक्टिस केली तर आता इकडे जाऊ कारण की पाणी चालू असल्यामुळं आपल्या बॅग बिग ठेवायला जागा दिसेल बरं ना. प्रॅक्टिस इथंच करू. पहिले बॅग ठेवतो आपले. एक मिनटं तेव्हा इथे खाली पाणी नाही म्हटलं. आता काय करायचं प्रॅक्टिसचं. तर थेंब थेंब चालू आहे पाणी. तर प्रॅक्टिस इथे करायचं. कुठं करायचं जागा तर नाही आपल्याला बरं का. एक मिनिट पाणी पडतेस. तर कुठं प्रॅक्टिस करायची आता. इकडे पण जागा नाही. इथे दिसते मला बघा जागा दिसते इथं. प्रॅक्टिस करू असं मला वाटतंय. हात घाण झाले. प्रॅक्टिस करू. जागा बरोबर आहे ना. ओके आपल्यासाठी ठीक आहे जागा. आणि आपण काय करायचं माहितीये का. वॉर्मअप करून घेऊ. पूर्ण बॉडी मोकळी करून घेऊ. प्रॅक्टिस करू. मला वाटतं जागा खालीवरी आहे का कसली करा ना. आपल्या प्रॅक्टिस करता आलं पाहिजे. एवढी जागा काही खालीवरी नाही. बरोबर आहे जागा. आपला पार्ट आहे दुसरा 95 एपिसोड मधला. 7-10 झाले. आपल्याकडे फक्त 40-30 मिनिट आहेत. फ्रॉक स्टँड बघा. आता मला वरच्यावर आठवण येते की आपलं फ्रॉक स्टँड करायचं आहे बरं का. तरी चला आता पहिलं आपण वॉर्मअप करू नंतर फ्रॉक स्टँड घेऊ. मग तुम्हाला भेटू पहिला सेट कंप्लीट झाला. कारण की आता मी जास्त वेळ नाही बोलणार. आपल्याकडे टाइम कमी आहे. पहिलेच 10 मिनिट थांबतो पहिल्या सेट मध्ये आणि तुम्हाला भेटतो.
आपला झाला पहिला सेट आता कंप्लीट. आणि आपण बघा कमीत कमी थांबला असेल 10 मिनिट थांबला असेल. 10 मिनिटातून आपण थांबला असेल 1 मिनिट 2 3 मिनिट थांबला असेल. मला पहिल्या सेटला जमणं गेलं काय करावं का आणि माझ्या बॉडीला पण कळणं गेलं. तरी बी आपण प्रॅक्टिस केलं भारी काय नाही, कारण की आपली बॉडी पूर्ण थकलेली असते आणि पूर्ण रिलॅक्स असते. आणि आपण डायरेक्ट येऊन केलं का मग आपल्या बॉडीला कळणार नाही आपल्याला काय करायचं काय नाही. तरी बी आपण गाणी लावून प्रॅक्टिस केलं थोडी. मला वाटते कमीत कमी थांबला असेल माझ्या पोटापुरतं. मला वाटतं फायनल नाही होत आज, पण वाटेल तर होईल म्हणून, कारण की पाण्यामुळे थोडं डिस्टर्ब झालो आणि जागा पण बरोबर नाही देत खाली वरी असल्यामुळे आपली प्रॅक्टिस चांगली होऊ नाही गेली. दुसरं सेट तर अजून बाकी आहे आपल्याकडे. फक्त आता 10 मिनिट राहिल्यात. प्रॅक्टिस करू 10 मिनिट आणि घरला निघू, कारण की आता पाणी मन दमणं वाढत आहे. तर दिवसभर असं चालणार. आता बघा सकाळ का संध्याकाळपासून नाही सकाळी 4:30 पासून पाणी आहे असंच. मी उठलतो आणि चला जाऊ द्या म्हणलं 6 वाजता जाऊ, आणि मला वाटलं पाणी जाईल, तरी बी अजून पाणी आहेच. मला वाटतं थेंब थेंब दिवसभर असंच राहणार. पाणी वाढते दमानं. बरं आता मी दुसरं सेट कंप्लीट झालं तुम्हाला भेटतो. हेडफोन लावतो आणि 10 मिनिट प्रॅक्टिस केल्यावर दुसऱ्या सेटला बघू आपलं रिएक्शन काय होते का नाही, आपल्याला थांबता येते का नाही काय माहित. बरं का, तर चला दुसरा सेट आपला चांगला जावा. बरं का, येतो मग दुसरं सेट कंप्लीट झाल्यावर.
झाले. ओ छत्री खुलली आहे आपली. लावू छत्री आता. ओके गुड. काही राहिले का? आपली लोकेशन बघा कशी होती. सपोर्ट भेटला आपल्या याच्यामुळं, तर थँक्यू याचा. बरं का. तर चला आता आपल्याला खाली वाकून जावं लागेल. तर कसा दिसतो मला, जसं ते सुरंग सारखं आहे. निघू चुकलो बघा. अरे बापरे आहे पलीकडे साईडला. तर चला जाऊ फटाफट. ती भारी झाली. आणि माझ्या उजव्या हाताला ताण पडला, बोटाला एकच ताण पडला. ते बोट दुखते हाताले माझं. स्ट्रेचिंग तर केलेच आपण. दुसऱ्या साईड मध्ये आपण काही चुका बिका नाही केला, फक्त आपलं लक्ष नव्हतं, थोडं लक्ष नव्हतं गाणे लावून बी. आणि वरच्यावरी माझं मोटिवेशन वाढत चालतं. मला करायचं अजून करायचं प्रॅक्टिस. आणि त्याच्यामुळं आपली 20 मिनिट आपण प्रॅक्टिस कसं केलं ते मला काही कळलंच नाही. असं वाटतं की चॅलेंज अजून वाढेल आपलं पुढं, कारण की आपलं लोकेशन पण भारी भेटणे गेले. आणि प्रॅक्टिस कसं माहिती आहे का, एकदम प्लेन जागा पाहिजे आपल्याला लवकर शिकायचं असलं तर. तसं आपल्या जिम मध्ये लोकेशन असते ना, तसं काय नाही होत राहते. 6 एपिसोड वाढतील तर वाढू द्या, 100+ होतील तर होऊ द्या, काही हरकत नाही. आपण फक्त प्रॅक्टिसच करायचं. तोच तर आपण 2 मिनिट थांबत नाही, तोच तर आपण प्रॅक्टिसच करत राहायचं. बरं का. आले गार्डन पाशी, बंद होणार आता गार्डन. लोकेशन तर भारी आहे इथं आणि गार्डन पण भारी आहे. आणि तर चला आता जाऊ घरी लवकर. आता उद्या भेटू. आपला तर तुम्हाला माहितच आहे आपला पार्ट आहे दुसरा ना. चला उद्या भेटू आता.